जीवनात कितीही संघर्ष आले तरी त्याच्यावर मात करू शकतो. आणि यात आमच्या घरातील सर्वांचं एक स्वप्न पण होतं की एक दिवशी ही गाडी घ्यावा. आणि त्याच्यात गाडीची बुकिंग पण 5 ते 10 दिवसात झाली होती. पण गाडी पासिंगला योग्य दिवस मिळत नव्हता. तर जय श्रीराम, जय महाराणा, परत एकदा वेलकम आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. असं मी म्हणलं होतं, घरातल्या सर्व जणांचं एक स्वप्न होता की एक दिवशी ही गाडी घ्यावा. आणि गाडीची बुकिंग पण पप्पाने 5 ते 10 दिवसात केली होती. आणि एकीकडे जेव्हा आमच्या घरात पप्पाने सांगितलं की आपली गाडीची बुकिंग झाली आहे, तेव्हा सर्वजण खुश होते आणि वाट बघत होते गाडी घरी कधी येणार आणि कधी पहिली चक्कर मिळणार. असा एक छोटा स्वप्न आमच्या घरातल्या रुवांशीचा होता. आम्ही तर खुश होतो, पण आमच्या बाईची एक्साइटमेंट बघण्यासारखी होती. गाडी गेलेल्या शुक्रवारीच मिळणार होती, पण योग्य दिवशी योग्य वस्तू आणावा, त्यामुळे शुक्रवारचा शनिवार आणि मग रविवारची प्रदोष मध्ये पूजा केली आणि गुरुवारी गाड्या आणायला परत शोरूम मध्ये गेलो आणि गाडीची डिलिव्हरी घेऊन गेलो थेट पहिल्याच देवदर्शन म्हणजेच खाटू श्याम, जे की संभाजीनगर पासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिर दिसायला खूप नवीन आणि छान होता. सगळीकडे मोठे मोठे डोंगर आणि मध्ये मंदिर आणि आपला भगवा ध्वज. दर्शन वगैरे करून निघालो घरच्या दिशेने. आणि घरी आल्यानंतर पण गाडीची पूजा माझ्या मम्मीनी आणि मोठ्या आईने केली आणि जवळपास आमच्या पूर्ण जॉईंट फॅमिलीने पण गाडीची पूजा वगैरे झाली. आणि मग शेवटी नारळ फोडून पप्पांनी पूजाला संपन्न केली आणि गेलो आई जगदंबेचं दर्शन करायला कोटमगावला. आणि आपली रुवांशी उर्फ गल्ले का छोटा डॉन. बाकी मित्रांनो, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. फॉलो नसेल केलं फॉलो करून घ्या. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.